महाराष्ट्र हे संत महंतांची व राष्ट्रकुलाची भूमी म्हणून समजले जाते व बीड जिल्हा हा विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे पवित्र कार्यक्रमांनी घडवणाऱ्या शिक्षकांची पावन भूमी म्हणून समजले जाते। त्या धर्तीवर बीड जिल्ह्यातील धारूर शहरातील एक आदर्श शाळा म्हणून बीड जिल्ह्याच्या भूमीवर आणि महाराष्ट्राच्या धर्तीवर मिलिया हायस्कूल म्हणून नावारूपास आहे। महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी वर्ष 2021-22 च्या पुरस्काराचे मानकरी मुख्याध्यापक काजी जैनुल आबेदीन यांना 2023 आदर्श मुख्याध्यापक म्हणून सन्मान मिळालेला असल्यामुळे त्यांच्या शाळेमध्ये शिक्षकांच्या माध्यमातून आणि लाईव्ह दिवकरांच्या माध्यमातून आज सन्मान करण्यात येत आहे। कारण या शिक्षण विभागाला सोबेल असे काम मिलिया हायस्कूलच्या माध्यमातून होत असल्यामुळे या शिक्षण विभागातील आदर्श शाळा म्हणून नावारूपास आहे आणि या मुख्याध्यापक सरांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडले आणि त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून ही शाळा घडलेली असून या शाळेच्या माध्यमातून या महाराष्ट्राचे सरकारी नोकरदार अनेक बनले आणि देश सेवा करण्यासाठी सैनिक देखील घडवले। सरांना उत्कृष्ट असे पारितोषिक मिळालेले असल्यामुळे सरांना आपण विचारू सर, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक मंत्रालय अंतर्गत येणारे महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी तर्फे उर्दू भाषेसाठी योगदान देणाऱ्यांना हा उत्कृष्ट पुरस्कार दिला जातो। या धर्तीवर आपला सन्मान म्हणून करण्यात आलेला असल्यामुळे आदर्श मुख्याध्यापक म्हणून बीड जिल्हा शिक्षण विभागातील एक आदर्श महानतुरा म्हणून आपल्याला उत्कृष्ट असे पुरस्कार मिळालेला असल्यामुळे याचे सर्व श्रेय आपण कोणाला देतात? सर्वप्रथम मी अल्लाह रब्बुल इज्जत सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यानंतर मी माझे अंजुमन इशाद तालीम बीड चे सेक्रेटरी सबिया खान सलीम डॉक्टर त्यांचे अध्यक्ष सलीम साहेब आणि माझे सर्व सहकारी आणि माझे विद्यार्थी ज्यांनी मला यावेळेस काम करण्याची संधी दिली आणि मी या कामाला मी परिपूर्ण वेळ देऊ शकलो, त्याच्यामुळे हा पारितोषिक जे तर मला मिळालेला आहे। मी सर्वप्रथम माझे आदर्श शिक्षक, माझे आदर्श मित्र, माझे आदर्श सचिव, माझे आदर्श आईवडील यांना मी याचा मान देतो आणि याची पूर्ण खात्री करून असं सांगतो की ह्याचा श्रेय फक्त माझे आईवडील आणि माझे बंधुभाव यांना मिळायला पाहिजे। कारण माझे विद्यार्थी इतकी शिस्तीने माझ्याकडे वागतात की मला त्यांच्याकडून काहीतरी शिकायला मिळते। तर मी या 2 शब्दात एकच सांगेन की याचा पूर्ण श्रेय माझे कर्मचारी वर्ग, माझी मित्रमंडळी, माझे आईवडील आणि माझे सहकारी आणि माझे सेक्रेटरी साहेबा यांना मी देतो। धन्यवाद। सोडवरील हा पुरस्कार माझ्यासाठी पंढरपूर असणारे माझे आई वडील आणि माझे सहकारी मिलिया हायस्कूलचे सर्व शिक्षकांना समर्पित करीत असून त्यांच्या माध्यमातून आम्ही येथील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे पवित्र कार्य करून आमचे दैवत समजत असून भविष्यात देखील शिक्षण विभागाला शोभेल असे काम करून दाखवेल अशी माहिती लाईव्ह दिवकाला माहिती देणारा आदर्श मुख्याध्यापक म्हणून पुरस्कार मिळालेले लाईव्ह दिवकाला माहिती देताना बोलतात पत्रकार बाबूराव तिडके, लाईव्ह दिवक